सच्चिदानंद सत्यप्रकाश विभू आणि आधार नामरूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेरही तैसेची जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्याभान मजबानी ज्याच्या अज्ञानी भाषे जगत जसा परी द्वयी ठाईना सर्प जगत असे स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्ममीचे असे नित्यं सप्रकाशं व्यापकं नाम रूपयोः आता सत्ख्याती मताने अख्याती मताचं खंडन केलं आणि ही अनुभवाच्या विरुद्ध आहे. कारण ज्या वेळेला आपल्याला रज्जू अधिष्ठानाचं ज्ञान होतं त्यावेळेला सर्पांशात स्मृती आहे आणि इंद्ररूपाने सामान्य प्रत्यक्ष आहे असं कोणालाही वाटत नाही आणि स्मृती ज्ञानाने कोणालाही भयकंप होताना दिसत नाही. म्हणून हे अनुभवाच्या विरुद्ध आहे असं सांगितलं. त्या जेव्हा आपल्याला रज्जूचं ज्ञान होतं तेव्हा हा सर्प मिथ्याच होता असं वाटतं. त्यावेळेला तो सर्प त्या ठिकाणी सत्य होता आणि तो सर्पांशात स्मृती झाली असं कोणालाही वाटत नाही. असं सत्ख्यातीवाद्यांनी काय केलं, अख्यातीवाद्याचं म्हणजे सांख्य प्रभाकर मीमांसकाचं खंडन केलं आणि त्याचं स्वतःचं मत त्यांनी सांगितलं की या ठिकाणी कोणताही पदार्थ सर्वच्या सर्व सत्य आहे, कोणताच पदार्थ मिथ्या नाही. तुम्ही ज्यावेळेला रज्जूवर सर्पाचा भ्रम होतो असं लोकात म्हणतात, पण तो भ्रम नाही, तो सर्प सत्यच असतो. कसा तर सर्व द्रव्य ही पंचीकृत पंचमहाभूतांचं कार्य आहे. ज्या देशामध्ये रज्जू आहे त्या त्याच देशामध्ये कोण आहे, रज्जूमध्ये कोणते पंचमहाभूतांचे अवयव आहे तेच त्याच देशात काय आहे, सर्पाचे देखील अवयव आहेत आणि त्या अवयवापासून सत्य सर्प उत्पन्न होतो असं त्यांनी सांगितलं. आता पाठीमागं खंडन करताना त्यांनी काय सांगितलं होतं की अनुभवात असा अनुभव येतो की सर्प कसा आहे, मिथ्या आहे असा अनुभव येतो, सर्पांशात स्मृती झाली असा अनुभव नाही असं त्यांनीच सांगितलं. आणि पुन्हा कसं केलं त्यांनी पुन्हा विरुद्ध काय सांगतो, पुन्हा मग तुमचं मत काय आहे म्हणतो, तर पुन्हा सांगताना म्हणतो की हे सर्व काय आहे सत्य. आता अनुभवात काय झालं, त्यांचं खंडन करताना तो दोष दिला की सर्पांशात स्मृती नाही, तो सर्पांश मिथ्या होता असं ज्ञान होतं. आणि आता सिद्ध करायचा पुन्हा प्रयत्न काय करायला लागला, सर्प काय आहे सत्य आहे. मग जो दोष त्यांच्यावर दिला अनुभवाच्या विरुद्ध तोच दोष तुझ्यावर येतो की नाही, आणि तरीसुद्धा तो आपल्या मताचं काय करतो, समर्थन करतो. म्हणजे हे तुझं मतसुद्धा दोषावह आहे. तुझ्या मताने जरी पाहिलं तरी काय अनुभव येतो, जेव्हा रज्जूचं ज्ञान झालं त्यावेळेला तो सर्प ज्ञान होण्याच्या पूर्वी नव्हता, अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यावर नाही, म्हणजे भूतकाली नव्हता, भविष्यकालात नाही. उलट बुद्धीत असा निश्चय होतो की ज्या काळात आपल्याला सर्पाची प्रतीती झाली तेव्हाही सर्प नव्हतात. म्हणजे सर्पाचा अभाव कोणत्या काळात आहे, भूतकाळात आहे का भविष्यकाळात आहे, तिन्ही काळात आहे. म्हणजे बुद्धीचा निश्चय काय होतो, त्रैकालिक अत्यंताभावाचा निश्चय होतो. म्हणजे तो पदार्थ काय आहे, तिन्ही काळात नव्हता असा निश्चय होतो, बरोबर ना. आणि सत्ख्यातीमताला हे जुळतं का, नाही. सत्ख्यातीमतामध्ये तो भावी वर्तमान आणि भूतकाळ सगळ्याच कालामध्ये तो पदार्थाचा काय त्रैकालिक अत्यंताभाव आहे असं होतं. आणि त्याला तो काय म्हणतो सत्ख्याती. अनुभवात काय येतं, त्रैकालिक अत्यंताभावाचा निश्चय. आणि तुझ्या सिद्धांतात काय येते, त्यात ते कसं आहे, त्रिकालाबाधित, आपलं तिन्ही कालामध्ये अबाधित असा त्याचा अर्थ होतो. मग परस्पर विरुद्ध होतो की नाही. मग पहिल्याच जे तू मताचं खंडन केलं तोच दोष तुझ्याही मतावर आला की नाही, बरोबर ना कृष्णा महाराज, हाच दोष तू घेतला की नाही. मग तुझं मतसुद्धा तुझ्या रीतीनं जरी पाहिलं तर अधिष्ठान ज्ञान झाल्यानंतर कशाचं, रज्जूचं, असं कोणाला वाटतं का त्या काळात सत्य सर्प होता. उलट सर्प तिन्ही कालात नव्हता असाच काय होतो, बुद्धीचा दृढ निश्चय होतो, त्रैकालिक सर्पाविषयक त्रैकालिक अत्यंताभावाचा निश्चय होतो. तो सर्प कधीच नव्हता, भूतकालात नाही, भविष्यकालात नाही आणि वर्तमान कालात सुद्धा नाही असा त्याच्या त्रैकालिक अत्यंताभावाचा निश्चय होतो. मग तुझं सत्ख्यातिमत तरी कुठं जुळतंय, आहे की नाही. मग असं जर अनुभवाने एकदा सिद्ध झालं तर आता तो शिष्य म्हणतो की सर्वच्या सर्व पाचही मतं खंडित झाली, परंतु मग ह्या रज्जू
सर्प जेव्हा आपल्याला भासतो त्यावेळेला तो का भासतो याच्याविषयी मग दुसरं काही स्पष्टीकरण आहे का? यांची तर मतं चुकीची मला कळली, परंतु याचं स्पष्ट मग रज्जूवर सर्प का भासतो याचं काही संयुक्तिक अशा प्रकारचं विवेचन तुम्हाला देता येईल का? तर ते सांगतात देता येईल. आणि ही सांगणारी जी ख्याती आहे ती कोणती आहे? अनिर्वचनीय ख्यातीच्या रीतीनं ही गोष्ट म्हणजे वेदांताने जी अनिर्वचन, खरं तर काय आहे आजातवाद सांगितलं, सर्प उत्पन्नच झाला नाही पण आता त्याला ही बुद्धीवर आरूढ होत नाही म्हणून आजातवाद बुद्धीवर आरूढ व्हावा म्हणून त्या आजातवाद पटवून देण्याची ही जी भाषा आहे त्या भाषेला म्हणतात विवर्तवादाची भाषा. आजातवाद पटवून देण्यासाठी जी भाषा आहे ती कोणती आहे? विवर्ताची. मग आता त्या ठिकाणी हा रज्जूवर सर्प कसा आहे? विवर्त आहे, तो मिथ्या आहे, प्रतिती मात्र आहे. ज्या अधिष्ठानाच्या ठिकाणी त्याचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे त्या अधिष्ठानावरच तो सर्प भासतो, आहे की नाही? जिथं म्हणजे तो सर्प काय म्हणतो? रज्जूवर भासतो, रज्जू एवढा भासतो, बरोबर ना? रज्जू एवढा भासतो आणि ज्या रज्जूवर भासतो तिथंच त्याचा त्रैकालिक अत्यंत अभाव असतो. त्याला वेदांतामध्ये मिथ्यात्वाचं लक्षण सांगताना हे सांगितलं की स्वभाव अधिकरणे भासमानत्व मिथ्यात्व. स्व अभाव, स्व म्हणजे रज्जू, आपलं स्व म्हणजे सर्प, त्या सर्पाचा अभाव कुठे आहे? आज कोणत्या अधिकरणात आहे? रज्जूच्या. आणि ज्या अधिकरणामध्ये म्हणजे ज्या रज्जूमध्ये सर्पाचा अत्यंत अभाव आहे तो सर्प कुठं भासतो? त्याच रज्जूमध्ये म्हणजे त्याच अधिकरणावर तो भासतो. आणि ज्या अधिकरणामध्ये ज्या पदार्थाचा त्रैकालिक अत्यंत अभाव असतो त्याच अधिकरणामध्ये तो पदार्थ भासत असेल तर त्या पदार्थाला मिथ्या कल्पित असं म्हणतात. स्वाभाव अधिकरणे भासमानत्वम मिथ्यात्वम, हे एक मिथ्यात्वाचं लक्षण आहे. ठीक आहे ना? असं झाल्यानंतर मग ते म्हणतात की आता शिष्य म्हणतो महाराज सत्ख्यातिमत असंगत आहे तर रज्जू सर्प शुक्ती रजत यांचे ज्ञानाचे वेळी कोणते मत योग्य आहे ते कृपा करून सांगा. आता सत्ख्यातिमत पण असंगत झालं, परंतु मग रज्जूवर सर्पाचं जेव्हा ज्ञान होतं त्यावेळेला कोणतं मत संगत आहे? पहिल्याने असत्ख्याती सांगितलं तर ते असंगत आहे असं आत्मख्यातीवाद्यांनी सांगितलं, अन्यथा ख्यातीवाल्यांनी आत्मख्याती असंगत आहे असं सांगितले. त्याचं खंडन केलं प्रभाकर मीमांसा दिका, बरोबर नाही? तर त्यांचं काय सांगितलं? त्याचंही मत काय आहे? आणि आपलं अन्यथा ख्यातीवाद्यांचं खंडन केलं अख्यातीवाद्यांनी, तेही असंगतच आहे. सत्ख्यातीवाद्यांनी अख्यातीचं केलं, तेही असंगतच आहे. मग संगत मत कोणतं आहे हे तुम्ही आम्हाला सांगा. ज्यावेळेला रज्जूवर सर्पाचा आपल्याला भास होतो किंवा शुक्तीवर रजताचा भास होतो तर कसा होतो याच्याविषयी अगदी निर्दोष रीतीनं सांगणारं मत कोणतं आहे? उचित मत कोणतं आहे? संगत मत कोणतं आहे? ते तुम्ही आम्हाला सांगावं. अशा प्रकारचा शिष्य गुरूंना एक विज्ञप्ती करतो. महाराज सत्ख्यातिमत असंगत आहे तर रज्जू सर्प शुक्ती रजत यांचे ज्ञानाच्या वेळी कोणते मत योग्य आहे ते कृपा करून सांगा. कोणतं मत योग्य आहे सांगा म्हणतो. श्रीगुरू सांगतात हे शिष्य वेदांत पक्षाचे मत अत्यंत शुद्ध आहे. याविषयी वेदांत पक्षाने जे स्पष्टीकरण दिलं त्यांचं मत हे काय किंवा त्यांची मान्यता किंवा त्यांचं स्पष्टीकरण त्यांचं विवेचन हे अत्यंत शुद्ध आहे. म्हणजे अत्यंत शुद्ध आहे म्हणजे श्रुती युक्ती आणि अनुभवाशी जुळणारं आहे. ते अनिर्वचनीय ख्याती मानतात. ते म्हणजे कोण? वेदांती. वेदांत दर्शन हे काय करतं? ह्या रज्जू सर्प किंवा शुक्ती रजताचं स्पष्टीकरण करताना शुक्तीवर रजताचा भ्रम कसा होतो किंवा रज्जूवर सर्पाचा भ्रम कसा होतो, जसं त्यांना भ्रम होतं म्हणजे काय, जसं त्यांना ज्ञान होतं, जशी त्यांना प्रतीती येते त्याचं ते कथन करतात. याला कोणती वेदांताच्या ख्याती कोणती आहे? अनिर्वचनीय ख्याती आहे. ते अनिर्वचनीय ख्याती मानतात. त्या ख्यातीच्या रीतीने भ्रमकालीन भासणाऱ्या सर्पाची आणि त्याच्या ज्ञानाची संगती उत्तम लागते. त्या ख्यातीच्या रीतीने म्हणजे ती ख्याती म्हणजे अनिर्वचनीय ख्यातीची प्रक्रिया जर आपण अंगीकार केली किंवा स्वीकारली तर हा सर्प आणि सर्पाचं ज्ञान किंवा शुक्ती आपलं रजत आणि रजताचं ज्ञान यांची उत्तम संगती लागते. का भासतात, कसे भासतात, काय कारण आहे याचं स्पष्टीकरण हे अगदी आपल्या बुद्धीवर आरूढ होतं, निस्संदेह होतं, आपल्याला कोणताही संशय राहत नाही. पण कोणत्या ख्यातीचं निरूपण? अनिर्वचनीय ख्यातीची रीती आपण जर अनुसरली तर याविषयी या सर्पाची आणि सर्पाच्या ज्ञानाची, तो सर्प कसा आला, कुठून आला आणि त्या सर्पाचं ज्ञान कसं झालं, या सर्वांची
संगती आपल्याला उत्तम लागते. म्हणून वेदांत पक्षाची कोणती ख्याती आहे? अनिर्वचनीय ख्याती, ती आपण स्वीकार करावी. आता शिष्य म्हणतो, श्रीगुरु, अनिर्वचनीय हा शब्द ऐकल्याबरोबर प्रथम चमत्कारिक वाटते, कारण निर्वचन म्हणजे कथन किंवा सांगणे असा अर्थ आहे आणि अनिर्वचनीय म्हणजे सांगता येत नाही किंवा सांगता येण्यासारखे नाही ते. म्हणजे एकंदरीत वेदांत्यांना रज्जू सर्पाबद्दल काही सांगता येत नाही असा अर्थ मनात येतो. मग ही अनिर्वचनीय ख्याती चांगली ती काय? यांचं काय म्हणणं आहे? अनिर्वचनीय ख्याती सर्वात उत्तम आहे, तर मग आणि निर्दोष आहे. तो म्हणतो पण तुमच्या ख्याती शब्द आतापर्यंत सत्ख्याती हे जे शब्द होते ना, सत्ख्यातीनं काय सांगलं? सर्व सत आहे. असत ख्यातीनं काय सांगलं? सर्व असत आहे. आत्मख्यातीने सांगितलं सर्व क्षणिक विज्ञान हाच आत्मा आहे. आख्यातीमध्ये काय सांगितलं? त्या ठिकाणी प्रत्यक्ष ज्ञान आणि स्मृती ज्ञान ही दोन्ही मिळून एकच ज्ञान होतं, हा सर्प आहे. त्यांना आम्ही अख्याती म्हणलो. सत्ख्यातीनं सगळं सतच आहे असं प्रतिपादन केलं. त्याला ते दोष पदाचा प्रयोग केला, त्या पदावरून आम्हाला त्या ख्यात्यांचं स्वरूप कळलं. पण आता तुम्ही एक नवीनच शक्कल काढली, तुमच्या ख्यातीचंच नाव काय ठेवलं आहे? अनिर्वचनीय ख्याती. आता निर्वचन करणं म्हणजे काय? काहीतरी कथन करणं, निरूपण करणं. अनिर्वचनीय म्हणजे ज्याचं कधीच निरूपण करता येत नाही किंवा ज्याचं निरूपण कथन करण्यासारखं नाही, ऐकी नाही. ज्याच्याविषयी वच म्हणजे बोलणं, ऐकी नाही. निर्वच म्हणजे निश्चय रूपाने बोलणं आणि अनिर्वचनीय म्हणजे ज्याच्याविषयी काहीच बोलता येत नाही अशी तुमची ख्याती. आता ख्याती म्हणजे काय? ख्याती म्हणजे बोलणं आणि अनिर्वचनीय म्हणजे ज्याच्याविषयी काहीच बोलता येत नाही ते आमचं काय आहे? बोलणं आहे, असा त्याचा अर्थ झाला की नाही? म्हणजे अनिर्वचनीय ख्याती आमची प्रसिद्ध आहे असं तुम्ही म्हणता, पण त्याचा अर्थ काय होतो? त्याच्याविषयी तुम्हाला काहीच बोलता येत नाही. ज्याच्याविषयी तुम्हाला काहीच बोलता येत नाही किंवा ज्याच्याविषयी काही बोललं जाऊ शकत नाही अशा पदार्थाला ख्याती म्हणजे ते आमची निरूपण पद्धती आणि ती अत्यंत काय आहे? श्रेष्ठ आहे, निर्दोष आहे असं म्हणणं बरोबर आहे का? म्हणजे म्हणणं कशासारखे? मे मुखे जिव्हा नास्ती, माझ्या मुखामध्ये जिव्हा नाही, ऐके नाही असं सांगतो, बरोबर आहे ना? किंवा एखाद्याने माऊलीने सांगितलं मुखेने घेतले मौन जैसे. अनिर्वचनीय ख्याती म्हणजे काय? मुका माणूस सांगताच येत नाही आणि त्याने पुन्हा काय धरलं? मौन धरलं. अशा प्रकारचं नाही का तुमचं? म्हणून ते म्हणतात ही अनिर्वचनीय ख्याती म्हणल्यावर उत्तम कशी? याच्याच विषयी आम्हाला चमत्कारिकच वाटतं. बोल ख्याती आणि कशी? ख्याती म्हणल्यावर बोलणं ना, जसं कथन करणं, निरूपण करणं. आणि तुम्ही काय म्हणतात? ख्याती, पण कशी? अनिर्वचनीय, काही बोलायचं नाही किंवा त्याच्याविषयी बोलता येत नाही, ही तुमची ख्याती, हे तुमचं निरूपण किंवा हे तुमचं बोलणं. तेव्हा हे शब्द कानावर पडल्याबरोबरच कसं तरी वाटतं. ह्या शब्दाची शक्ती आम्हाला अशी कळते, अनिर्वचनीय म्हणजे काही बोलता येत नाही असं. वास्तविक वेदांताची ही काय परिभाषा आहे? परिभाषा म्हणजे आम्ही अनिर्वचनीय शब्द म्हणजे तो काय व्याकरणाच्या दृष्टीने ज्याच्याविषयी बोलता येत नाही असा त्याचा अर्थ नाही. आमचा असा अर्थ आहे अनिर्वचनीय म्हणजे ज्याला सत म्हणता येत नाही. आणि आतापर्यंत सत्ख्याती जसे म्हटले तर याला सत पण म्हणता येत नाही. असत म्हणता येतं का? असत पण म्हणता येत नाही. मग सद आणि असत, सदसत म्हणता येतं का? तसंही म्हणता येत नाही. सत म्हणावं तर अधिष्ठान ज्ञानानंतर त्याचा बाद होतो. असत म्हणावं तर प्रत्यक्ष प्रतितेला येतं. सत आणि असत म्हणावं तर दोन परस्पर विरोधी धर्म एकाच पदार्थाच्या ठिकाणी एक समवायावच्छेदे करून राहू शकत नाही. सदसत म्हणता येत नाही. मग आमचं काय म्हणण्याचा अर्थ आहे? सदसद विलक्षण अनिर्वचनीय असा आमच्या म्हणजे वेदांताचा म्हणण्याचा अभिप्राय आहे. आणि त्या अनिर्वचनीय शब्दाची आमची परिभाषा आहे की सता असताहून विलक्षण असं जे अनिर्वचनीय असा आमचा त्याचा अभिप्राय आहे. आणि तो अभिप्राय तुम्हाला न समजल्यामुळं तुम्ही लगेच म्हणायला लागले ज्याच्याबद्दल काही बोलता येत नाही ती आमची काय आहे? ख्याती. म्हणजे काय तुमच्याजवळ आहे? काहीच नाही तुमच्याजवळ. आणि तरी तुम्ही म्हणता का ती श्रेष्ठ आहे, ती पुन्हा श्रेष्ठ आहे असं काय म्हणण्याचा अर्थ आहे? शिष्य म्हणतो, हे श्रीगुरु, अनिर्वचनीय हा शब्द ऐकल्याबरोबर प्रथम चमत्कारिक वाटते, कारण निर्वचन म्हणजे कथन किंवा सांगणे असा अर्थ आहे आणि अनिर्वचनीय म्हणजे सांगता येत नाही
किंवा सांगता येण्यासारखे नाही ते. म्हणजे एकंदरीत वेदांत्यांना रज्जू सर्पाबद्दल काही सांगता येत नाही असा अर्थ मनात येतो. मग अनिर्वचनीय ख्याती चांगली ती काय, असा त्यांनी प्रश्न केला. आता श्रीगुरू सांगतात, हे शिष्य, अनिर्वचनीय या शब्दाचा शाब्दिक अर्थ तू केलास तो एका दृष्टीने बरोबर आहे. तू शब्दाला अनिर्वचनीय हा तो काय व्याकरण दृष्टीनं तू त्या शब्दाचा अर्थ चांगल्या प्रकाराने व्युत्पन्न केला आणि ज्याच्याविषयी काही बोलता येत नाही ते अनिर्वचनीय हे केला. ही गोष्ट खरी आहे. आपल्या व्यवहारामध्ये व्याकरणाला अनुसरून जेव्हा असा अर्थ केला तर तो अर्थ काही तुझा चुकीचा आहे असं नाही. पण अनिर्वचनीय या शब्दाचे तात्पर्य काय आहे ते अनिर्वचनीय ख्यातीची रीती तुला समजली म्हणजे बरोबर समजेल. व्याकरणदृष्ट्या तो अर्थ केला हे बरोबर आहे, पण आम्ही जेव्हा आमच्या मनात काय वक्तुर इच्छा तात्पर्य, वक्त्याने एखादा शब्द योजला त्याचं तात्पर्य काय आहे, त्याचा अभिप्राय काय आहे हे जर तुम्हाला कळलं नाही तर तुम्ही काय करा, फक्त त्या शब्दाचा वरवर निघालेला व्याकरणाच्या दृष्टीचा जो अर्थ तेवढाच तुम्ही स्वीकारणार. पण अशी पद्धत आहे का व्यवहारामध्ये वक्त्याला काय बोलायचं आहे व आपल्या वक्त्याची काय इच्छा आहे ते जाणलं तर त्याला म्हणजे वक्त्याचं तात्पर्य जाणलं. वक्तुर इच्छा तात्पर्य, वक्त्याची इच्छा त्याला काय म्हणतात तात्पर्य. पण आमचं अनिर्वचनीय शब्दाचं तात्पर्य तुला कळलं नाही म्हणून तो अशा प्रकारचा अपसमज केलास. आता जर तुम्हाला आम्ही अनिर्वचनीय कशाला म्हणतो त्या अनिर्वचनीय ख्यातीची रीती किंवा त्याची प्रक्रिया जर तुला चांगल्या प्रकाराने समजावून सांगितली तर मग तुला कळेल की अनिर्वचनीय ख्याती श्रेष्ठ कशी आहे. वक्त्याचा अभिप्राय न कळता केवळ शब्दाच्या पाठीमागं लागलं तर त्याने होणार नाही. जसं त्याला म्हणतात की स्वानमुखी श्रोता आणि व्याघ्रमुखी श्रोता. आता जर कुत्र्याला आपण दगड मारला तर ते कुठं जातं, दगडाच्या पाठीमागं पळतं. कोणी मारला हे पाहत नाही ते यात कारण त्याला ते कळत नाही. आणि जर वाघाला दगड मारला तर वाघ काय करतो, दगडाच्या पाठीमागं लागणार, दगड कोणी मारला. तसं या ठिकाणी वक्त्याने कोणते शब्द उच्चारले हे पाहिजे नाही, वक्त्याने जे शब्द उच्चारले त्याच्या पाठीमागं त्याच्या अंतःकरणात काय अभिप्राय आहे हे जाणणं याला म्हणतात तात्पर्य. अशा प्रकारचं तात्पर्य तुला अजून कळलं नाही, तात्पर्य कळलं तर कळेल. त्यासाठी ते स्वामी महाराज गोष्ट सांगायची आपण कीर्तनात ऐकतो. एक आता दुष्काळ आहे म्हणून एक मनुष्य आला, तो म्हटला की मालक आपलं शेत वाळायला लागलं, ज्वारी त्या ठिकाणी वाळायला लागली. तर दुसरे लहान मुलगी आली, ती म्हटली बाबा दिवा काही राहत नाही, वारं सुटलेलं होतं, दिवा काही राहत नाही. एक मनुष्य आला, तो म्हटला की मालक माझी पत्नी मरण पावली. आणि ते तिघांनाही पाहिल्यानंतर त्यांनी काय उच्चारला, एकच शब्द उच्चारला, पाठ लावा असं त्यांनी उच्चार केला. पाठ लावा असं सांगितलं. याचा अर्थ काय घेतला, पाठ लावा, पाठ हा एकच शब्द आहे का नाही, पण त्याचं तात्पर्य काय आहे वक्त्याचं हे प्रत्येकाने जर योग्य रीतीनं ग्रहण केलं तरच होईल. त्यासाठी स्वामी महाराज सांगायचे. तो पहिला मनुष्य आला, तो काय म्हटला, माझी शेती वाळून चालली. मग त्याला काय सांगितलं, पाठ लाव. म्हणजे काय दारधर काय, तो ह्या पाटातून पाणी ने आणि त्या शेतीला पुरव असा पाठ लाव शब्दाचा अर्थ झाला. ती मुलगी जी म्हटली की दिवा विसतो, तर तिचा जो घरातला पाठ आहे तो आडवा लाव म्हणजे वारं लागणार नाही, म्हणजे तो पाठ लाव एकच शब्द आहे की नाही. आणि दुसरा जो माणूस होता तो म्हटला की पत्नी मरण पावली, पाठ लाव म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये जर एखाद्याची पत्नी मरण पावली तर त्याला काय दुसरा विवाह करणं म्हणजे त्याला मोथूर म्हणतात. तर त्या आता तू जसा विदूर झाला तशी एखादी विधवा स्त्री किंवा परित्यक्ता स्त्री असेल तर तिच्याबरोबर तू विवाह कर, म्हणजे असं त्याचा अभिप्राय आहे. याला म्हणतात वक्तुर इच्छा तात्पर्य. तो म्हणतो की अनिर्वचनीय ख्याती या शब्दाची शक्ती तुला आमच्या परिभाषिक शब्दात एकदा लक्षात आली मग तुला कळेल की अनिर्वचनीय ख्याती कशी श्रेष्ठ आहे. हे शिष्य, अनिर्वचनीय या शब्दाचा शाब्दिक अर्थ तू केलास तो एका दृष्टीने बरोबर आहे, पण अनिर्वचनीय या शब्दाचे तात्पर्य काय आहे ते अनिर्वचनीय ख्यातीची रीती तू गप्पा मारल्या म्हणजे कळेल. या शब्दाचे तात्पर्य काय आहे ते अनिर्वचनीय ख्यातीची रीती तुला समजली म्हणजे बरोबर समजेल. शिष्य म्हणतो, महाराज तर मग त्या अनिर्वचनीय ख्यातीची रीती कशी आहे ती कृपा करून मला सांगावी. आता तो म्हणतो अनिर्वचनीय ख्याती कशाला म्हणतात ते मला तुम्ही सांगा. श्रीगुरू म्हणतात सांगतो, रीती थोडी कठीण आहे म्हणून गप्पा मारू नको, लक्ष देऊन ऐक असं सांगतात. रीती थोडी कठीण आहे म्हणून लक्ष देऊन ऐक.
झोप पण काढू नको आणि गप्पा तर मारूच नको. मंदांधकारात रज्जूवर सर्प प्रत्यक्ष भासतो, ही गोष्ट निर्विवाद आहे. आता त्याला समजावून सांगायला लागले की ज्या वेळेला मंद अंधकारात असतो त्यावेळेला आपल्याला रज्जूवर सर्पाचा भास होतो. स्पष्ट प्रकाशामध्ये रज्जूवर सर्पाचा भास कधीही होत नाही आणि घनदाट किंवा गडद अंधकारामध्ये देखील रज्जूवर सर्पाचा भास होत नाही. तो कधी होतो? त्याला आपण संध्याकाळची वेळ, सायंकाळ किंवा झावळं वावळं म्हणतो किंवा मंद अंधकार. त्या मंद अंधकारामध्ये रज्जूवर सर्पाचा भ्रम होतो. ही गोष्ट निर्विवाद आहे. याच्यामध्ये सगळ्या पाचांना भ्रम झाला किंवा 6व्यालाही जरी भ्रम झाला तरी तो कशामुळे होतो? मंद अंधकारामुळेच होतो. पदार्थ असल्याशिवाय भासत नाही हे कोणासही कबूल करावे लागते. मंदांधकारात रज्जूवर सर्प प्रत्यक्ष भासतो. रज्जूवर मंदांधकारात सर्प काय प्रत्यक्ष भासतो. हा आपला अनुभव आहे की नाही, ही गोष्ट निर्विवाद आहे. पदार्थ असल्याशिवाय भासत नाही हे कोणासही कबूल करावे लागेल. आता कोणताही पदार्थ जर नसला तिथं तर तो भासेल कसा? पदार्थ असल्याशिवाय भासणार नाही. असं आहे की वेदांतामध्ये कोणताही पदार्थ उत्पन्न होऊनच भासतो, अनुत्पन्न पदार्थाचं भान होत नाही. तुम्हाला वंद्यापुत्राचं भान होतं का? तो उत्पन्नच झाला नाही, कधी तुम्हाला भान होत नाही. तसं सर्पाचं तुम्हाला भान होतं की नाही? याचा अर्थ सर्पाची ज्या ज्या पदार्थाचं भान होतं त्या पदार्थाची उत्पत्ती मानलीच पाहिजे. कोणताही पदार्थ हा उत्पन्न होऊनच प्रतीतीला येतो, हे एक सिद्धांत आपण लक्षात ठेवायचा. ज्यावेळेला आपण विवर्तवादाच्या कक्षेत चिंतन करतो, आजतवादात पदार्थ उत्पन्न झाला नाही हा खरा सिद्धांत आहे, पण ह्या सिद्धांतावर आरूढ होताना भाषा कोणाची आहे? विवर्तवादाची आहे किंवा अनिर्वचनीय ख्यातीची. तेव्हा अनिर्वचनीय ख्याती आपल्याला समजून घेताना किंवा प्रक्रिया समजून घेताना काही काही गोष्टीचे आडाखे आपल्या लक्षात असले पाहिजे. मंदांधकारात सर्प भासतो ही गोष्ट सर्वांना मान्य आहे. तसंच कोणताही कोणताही पदार्थ उत्पन्न झाल्याशिवाय प्रतीतीला येत नाही. जर एखाद्या पदार्थाची प्रतीती येत असली तर अर्थात तो पदार्थ उत्पन्न झाला म्हणूनच प्रतीतीला आला, असा सिद्धांत आता आपल्याला फार अनिर्वचनीय ख्याती किंवा विवर्तवाद निसंदेह पटेपर्यंत ही गोष्ट आपल्याला धरूनच चालायची, गृहीत धरूनच चालायची. ज्या अर्थी रज्जूवर सर्प दिसतो त्या अर्थी तेथे सर्प आहे असे मानलेच पाहिजे. ज्या अर्थी रज्जूवर सर्प दिसतो तर असल्याशिवाय भासत नाही. जो पदार्थ ज्या ठिकाणी नाही तो भासत नाही आणि आपल्याला रज्जूवर सर्प भासतो याचा अर्थ सर्प तिथं असलाच पाहिजे. यावरून रज्जूवर भासणारा सर्प वंध्यापुत्राप्रमाणे अत्यंत असत आहे असे म्हणणे शक्य नाही. जर सर्प नसता तर भासला नसता. ज्या अर्थी भासतो त्या अर्थी सर्प त्या ठिकाणी असलाच पाहिजे असं मानलं. वंध्यापुत्राप्रमाणे जर तो असत असता तर वंध्यापुत्र भासत नाही, त्याप्रमाणे सर्पसुद्धा भासला नसता. ज्या अर्थी भासला त्या अर्थी त्या ठिकाणी तो सर्प आहे असं आपल्याला मानलं पाहिजे. व्यावहारिक सत्य सर्प तेथे नसतो हे सत्ख्यातीवाद्याशिवाय सर्व पक्षास मान्य आहे. आता तुम्ही म्हणणार पुत्राप्रमाणे तो अत्यंत असत आहे, पण आम्ही कोणता सर्प नसतो म्हणतो? प्रातिभाषिक सर्प नसतो का व्यावहारिक सर्प नसतो? व्यावहारिक सर्प नसतो. आतापर्यंत ह्या 4 मतांचं खंडन केलं, तिथं प्रत्येक ठिकाणी तो सर्प मिथ्या असाच प्रत्येकाचा अनुभव झाला की नाही? म्हणजे 4ही जणांना त्या ठिकाणी तो सत्य सर्प त्या ठिकाणी नसतो, म्हणजे मिथ्या सर्पाचं भान होतं, म्हणजे याचा अर्थ सत्य सर्प तिथं नसतो. हे 4ही जणांना काय मान्य आहे? 4ही जणांना म्हणजे कोणत्या ख्यातीवाल्यांना? असत ख्याती, आत्मख्याती, अन्यथा ख्याती आणि अख्याती. त्या 4ही जणांना मान्य आहे की सत्य सर्प त्या ठिकाणी नसतो, सत्य सर्प त्या ठिकाणी नसतो. आणि एक जण मानतो का त्या ठिकाणी सत्य सर्पच आहे. तो कोण आहे? तो सत्ख्यातीवादी. तो सत्ख्यातीवादी काय म्हणतो? सर्प त्या ठिकाणी असतो. पण त्याचं मत खंडित आहे की नाही? म्हणजे तो एक जरी मानत असला तरी सुद्धा तो काय आहे? भ्रमिष्ट आहे. ज्या पदार्थाच्या बुद्धीमध्ये त्रैकालिक अत्यंताभावाचा निश्चय होतो तोच पदार्थ सत्य आहे, त्रिकाला अबाधित आहे असं तो म्हणतो. याचा अर्थ काय? त्याचं डोकं ठिकाण्यावर नाही, त्यामुळे त्याचा काय विचार करण्याचं कारण नाही. व्यावहारिक सत्य सर्प तेथे नसतो हे सत्ख्यातीवाद्याशिवाय सर्व पक्षास मान्य आहे. सत्ख्यातीवाद्याशिवाय म्हणजे सत्ख्यातीवादी जर सोडला तर बाकीच्या 4ही ख्यातीमध्ये ही गोष्ट मान्य आहे की ज्या वेळेला भ्रम होतो रज्जूवर त्यावेळेला व्यावहारिक सत्य सर्प त्या ठिकाणी मुळात नसतोच.
जर सत्ख्यातीच्या मताप्रमाणे व्यावहारिक सर्प रज्जूवर होता असे म्हणावे तर रज्जूचे ज्ञानाने त्याचा नाश होतो तो कसा व्हावा. आता सत्ख्यातीच्या मताने आपण सांगितलं की नाही तो म्हणणं काय, तो सत्य सर्प काय होता, सत्यच होता. मग तो सत्य म्हणजे सत्य सर्प होता म्हणजे काय, तो व्यावहारिक सर्पसुद्धा त्या ठिकाणी रज्जूवर जेव्हा आपल्याला सर्प भासला त्यावेळेला तो सत्य सर्प त्या ठिकाणी होता, म्हणजे व्यावहारिक सत्य सर्प त्या ठिकाणी होता असं कोण म्हणतं, सत्ख्यातीवादी. मग आता त्याच्या मनाप्रमाणे जर व्यावहारिक सत्य सर्प तिथं होता तर व्यावहारिक सत्य सर्पाची आणि त्या सर्प ज्ञानाची निवृत्ती ही अधिष्ठान रज्जूच्या ज्ञानाने होईल का, होणार नाही. कारण काय, सत्य पदार्थाची निवृत्ती ज्ञानाने कधीच होत नाही. जर ज्ञान निवर्त्य जो पदार्थ आहे तो कोणता असतो, मिथ्याचा असतो. याचा अर्थ ज्या अर्थी रज्जूच्या ज्ञानाने त्या सर्पाची निवृत्ती होते त्या अर्थी तो व्यावहारिक सर्प सत्य सर्प त्या ठिकाणी मुळी नव्हतात असं सत्ख्यातीवाद्याचं आपल्याला सहजच खंडन करता येतं. बरोबर आहे ना. जर सत्ख्यातीच्या मताप्रमाणे व्यावहारिक सर्प रज्जूवर होता असे म्हणावे तर रज्जूचे ज्ञानाने त्याचा नाश होतो तो कसा व्हावा. रज्जूच्या ज्ञानाने त्या सर्पाचा नाश होता कामा नये. आणि होतो का नाही, होतो. एका व्यावहारिक पदार्थाच्या ज्ञानाने दुसरा व्यावहारिक पदार्थ नष्ट होतो असा अनुभव नाही. आता तुम्ही व्यावहारिक सर्प होता आणि रज्जूच्या ज्ञानाने व्यावहारिक सर्प नष्ट झाला असं जर तुम्ही म्हटलं तर जगातले अनेक पदार्थ आहेत व्यावहारिक. मग एका पदार्थाचं ज्ञान झालं का दुसरा पदार्थ व्यावहारिक पदार्थ त्याच्या सत्तेतला काय झाला पाहिजे, नष्ट. मला घटाचं ज्ञान झालं, सत्य असणाऱ्या घटाचं ज्ञान झालं की हे पुस्तक काय झालं पाहिजे, नष्ट. घटाची सत्ता कोणती आहे, व्यावहारिक. आणि याची सत्ता काय आहे, व्यावहारिक. पुस्तक सुद्धा व्यावहारिक सत्य आहे आणि घट सुद्धा व्यावहारिक सत्य आहे. मला व्यावहारिक घटाचा म्हणण्यापेक्षा काय म्हणायचं, व्यावहारिक पुस्तकाचा म्हणा, कारण घटापेक्षा पुस्तक श्रेष्ठ आहे. म्हणून काय म्हणतं, मला व्यावहारिक सत्तेचा पुस्तकाचं जर ज्ञान झालं तर घटाचा काय व्हायला पाहिजे, नाश व्हायला पाहिजे. कारण दोघांची सत्ता काय आहे, व्यावहारिकच आहे. आणि तुमच्या याच्यात म्हणता व्यावहारिक सत्य सर्प आहे आणि व्यावहारिक रज्जूच्या ज्ञानाने व्यावहारिक सत्य सर्पाची निवृत्ती होते. तर आपल्याला आपल्या दैनंदिन व्यवहारात व्यावहारिक जे सत्य पदार्थ आहेत त्याच्यातल्या कोणत्याही एखाद्या पदार्थाचं ज्ञान झालं तर दुसरा एक व्यावहारिक सत्तेतला पदार्थ काय झाला पाहिजे, नष्ट झाला पाहिजे. असा आजपर्यंत कोणाचाही अनुभव नाही. हां हां नाही इथं फक्त एवढंच सांगायचं त्यांना का एका व्यावहारिक पदार्थाचं ज्ञान झालं म्हणजे दुसऱ्या व्यावहारिक पदार्थाची निवृत्ती होत नाही. आणि जर एखाद्या व्यावहारिक पदार्थाचं ज्ञान झालं आणि दुसऱ्या पदार्थाची निवृत्ती झाली तर तो पदार्थ व्यावहारिक सत्तेतला नसतो, अर्थात तो पदार्थ मिथ्या असतो. म्हणून ज्या व्यावहारिक पदार्थाच्या ज्ञानाने, बरोबर ना, जर एखाद्या पदार्थाची निवृत्ती होत असेल तर तो पदार्थ निश्चित मिथ्या आहे. आमचा सिद्धांत काय आहे, मिथ्या पदार्थाची निवृत्ती ही अधिष्ठान ज्ञानाने होते किंवा अधिष्ठान ज्ञानाने मिथ्या पदार्थ निवृत्त होतो. सत्य पदार्थ असेल तर तो अधिष्ठान ज्ञानाने निवृत्त होत नाही. आणि सत्ख्यातीवादी काय म्हणतो, तो व्यावहारिक सर्प काय आहे, सत्य आहे. जर तो सर्प सत्य असला, व्यावहारिक सत्य सर्प असला तर त्याची निवृत्ती ही व्यावहारिक असणाऱ्या रज्जूच्या ज्ञानाने होणं शक्य नाही आणि असा अनुभवही नाही. हां काय, एका व्यावहारिक पदार्थाच्या ज्ञानाने दुसरा व्यावहारिक पदार्थ नष्ट होतो असा अनुभव नाही. म्हणून रज्जूवर भासलेला सर्प व्यावहारिक सत नाही. आम्हाला एवढंच म्हणायचं का रज्जूवर भासलेला सर्प तो व्यावहारिक सत आहे असं म्हणता येणार नाही. आणि सत असता तर त्याची ज्ञानाने निवृत्ती झाली नसती. आणि प्रत्यक्ष प्रतीत होतो म्हणून वंध्यापुत्राप्रमाणे असतही नाही. बरं त्याला आम्ही काय म्हणावं, असत म्हणावं. तर प्रत्यक्ष सर्पाची काय होते, प्रतीती. असत म्हणता येत नाही. सत म्हणावा तर अधिष्ठान ज्ञानाने त्याची निवृत्ती होता कामा नये आणि होती तर खरी. म्हणून त्याला सत म्हणता येईल का, नाही. असत म्हणता येईल का, नाही. सद्रूपाने किंवा असद्रूपाने ज्या सर्पाचे निर्वचन म्हणजे कथन करणे शक्य नाही. आता त्या सर्पाचं सद्रूप म्हणून तो सत आहे, त्रिकाला अबाधित आहे असं त्याचं वर्णन करता येईल का. तो असत म्हणजे तिन्ही कालात त्याचा अत्यंताभाव आहे असं तरी त्या सर्पाला म्हणता येईल का. सतही म्हणता येणार नाही आणि वंध्यापुत्राप्रमाणे असतही म्हणता येणार नाही. परंतु प्रत्यक्ष प्रतीत होतो, त्याला सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही. परंतु प्रत्यक्ष प्रतीतीला आल्या वाचूनही राहत नाही, परंतु प्रत्यक्ष प्रतीत मात्र होतो. म्हणून सताहून विलक्षण आहे असे म्हणणे प्राप्त आहे. याचाच अर्थ त्याला सता आणि असताहून दोन्ही होणं तो वेगळा आहे का नाही.
सत म्हणा नाही तर असत म्हणा नाही तर सत म्हणा. तो सत आणि असत दोन्ही होणे हा जो आपल्याला रज्जूवर होणारा सर्पाचा जो भास आहे तो सर्प हा पदार्थ सद असताहून विलक्षणच आहे असे म्हणणे प्राप्त आहे. सतासताहून विलक्षणासच अनिर्वचनीय असा पारिभाषिक शब्द मिथ्या या अर्थी योजतात. मग जे जे पदार्थ सत आणि असत याहून विलक्षण असतील त्याच पदार्थांना काय म्हणतात अनिर्वचनीय. आणि त्याचा अर्थ काय होतो मिथ्या. मिथ्या म्हणजे प्रतीती मात्र. प्रतीती येण्या इतकेच आहे. ते सत पण म्हणता येत नाही आणि प्रतीती येते म्हणून असत म्हणता येत नाही. त्या सताहून जे विलक्षण पदार्थ असतात त्यांना आम्ही म्हणतो अनिर्वचनीय. म्हणजे अनिर्वचनीय ख्याती जे सांगितले ना त्यांनी यांनी अनिर्वचनीय म्हणजे काय अर्थ घेतला होता ज्याच्याबद्दल बोलता येत नाही असं नाही. ज्या अनिर्वचनीय ख्याती म्हणजे काय जे पदार्थ सत किंवा असत म्हणता येत नाही तर जे सद आणि असताहून विलक्षण त्याला आम्ही काय म्हणतो अनिर्वचनीय. आणि ते कोणत्या अर्थाने येतो मिथ्या कल्पित टवाळ ह्या खोटे अशा अर्थाने त्यांची त्या मिथ्या शब्दाचे आम्ही आपलं सदसद विलक्षण अनिर्वचनीय या शब्दाची योजना करतो. सामान्यतः लोकांमध्ये मिथ्या शब्दाचा अर्थ नाशिवंत असा समजतात. लोक म्हणतात ना स्मशानभूमी गेल्यामुळे काय मेलं म्हणजे गेलं सगळं मिथ्या आहे असं म्हणतात आहे की नाही. मग मिथ्या शब्दाची शक्ती काय आहे. मिथ्या शब्दाची शक्ती आहे सद असताहून विलक्षण अनिर्वचनीय. आपल्या व्यवहारात तर आपल्याला वाटतं की आपण एवढं शिकलो तरी मिथ्या शब्दाचा अर्थ काय आपल्या शब्दशक्ती कळत नाही. आणि स्मशानभूमीमध्ये गेलेले ते बाया बापडे सगळे म्हणतात की हे काय संसार काय आहे मिथ्या आहे पाण्याचा बुडबुडा आहे असं सगळे म्हणतात. मग हे त्यांना तर मिथ्यात्व कळलं की नाही. त्यांनी वाचेने फक्त मिथ्या म्हटले. मिथ्या शब्दाची शक्ती त्यांना कळली नाही. आणि जर कळली असती तर स्मशानभूमीतून बाहेर निघाल्याबरोबर स्वामी महाराज म्हणायचे तुम्हाला किती बटाटे झाले तुमच्या मुलाचं लग्न जमलं का नाही. जर मिथ्याचं कळलं असतं तर एवढे काही त्यांनी चर्चेत पुन्हा रंगले नसते. याचा अर्थ असा आहे की मिथ्या शब्दाचा अर्थ त्यांनी फक्त क्षणभंगूर त्याला काय अंतवंत किंवा अनित्य असा फक्त म्हणजे पाण्याचा बुडबुडा म्हणजे उत्पन्न होतो आणि नाश पावतो असा त्याने अर्थ घेतला. उत्पन्न होतो आणि नाश पावतो. हा प्रपंच जो आहे जगत प्रपंच तो मिथ्या आहे असं आपण म्हणतो तेव्हा तो खरं उत्पन्न होऊन नाश पावतो का उत्पत्तीचाही भ्रमच होतो का नाशाचाही भ्रमच आहे का तो पदार्थ उत्पन्नही झाला नाही नाशही पावला नाही. तो उत्पन्नही झाला नाही नाशही पावला नाही का नाही कारण तो नाहीच. वंद्यापुत्राची उत्पत्ती आणि नाश काय सांगायचा वंद्यापुत्र नाहीच असा तो पदार्थ आहे. आणि अशी त्या मिथ्या शब्दाची काय आहे शक्ती आहे. तत्वतः तो काय आहे तत्वतः तो पदार्थाचा त्रैकालिक अत्यंताभावच आहे पण प्रतीतीला येतो म्हणून आम्ही काय म्हटलं त्याला अनिर्वचनीय असं म्हटलं. आम्ही तत्वतः काय म्हटलं असतो त्याला असतच म्हटलं असतो. आमचा काय सिद्धांत आहे का अनिर्वचनीय ख्याती सांगण्याचा. आम्हाला जगत किंवा काय आहे बंध हे सर्व असतच आहे असं सांगायचं. पण तुम्ही असत मला दुःख का होतं मला जन्ममरण आले कुठून मग ते सगळे अनिर्वचनीय तुम्हाला प्रतीतीला येतात ना त्या अर्थी त्याला मिथ्या आपलं त्याला असत म्हणता येणार नाही. मग सत म्हणा आमचा सिद्धांत कोलमडेल. सत म्हणलं असतं पण जेव्हा तुम्हाला अधिष्ठान ब्रह्माचं ज्ञान होतं तेव्हा त्या संसाराची काय होते निवृत्ती होते म्हणून त्याला सतही म्हणता येत नाही आहे की नाही. मग आहे कसा पण प्रतीती येते ना म्हणूनच आम्ही म्हणतो प्रतीती येणारा पदार्थ हा जेव्हा सद असताहून काय असतो विलक्षण असतो त्याला आम्ही काय म्हणतो अनिर्वचनीय. आणि असा पदार्थ कोणत्या अर्थाने वापरतात अनिर्वचनीय पदाची योजना कोणत्या अर्थाने करतात मिथ्या. म्हणजे मिथ्या ह्या पदाची शब्दशक्ती अशी आहे ठीक आहे ना. अनिर्वचनीय असा पारिभाषिक शब्द मिथ्या अर्थी योजतात. सामान्यतः लोकांमध्ये मिथ्या शब्दाचा अर्थ नाशिवंत असा समजतात. परंतु नाशिवंत होतो म्हणजे तो पदार्थ सत्य असला पाहिजे उत्पन्न झाला पुन्हा त्याचा काय झाला नाश. अशा अर्थाने आपल्या वेदांतात अनिर्वचनीय शब्द आहे का सर्प उत्पन्न. आता तुम्ही म्हणाल तुम्ही अगोदर तर म्हणले कोणताही पदार्थ प्रतीतीला आलेला पदार्थ उत्पन्न झाल्याशिवाय प्रतीतीला येत नाही. जर पदार्थ प्रतीतीला येत असला तर तो उत्पन्न होतो. ही उत्पत्ती नाशाची कल्पना तुमच्या मस्तिष्कामध्ये आहे म्हणून आम्ही सिद्धांत रूपाने हे सांगत आहोत आहे की नाही. जर तुम्हाला ही उत्पत्ती नाशाची कल्पना नसती तर आम्ही काही ग्रंथ सांगायला तरी तुमच्या पुढे प्रवृत्त झाला असं. तुम्ही जर म्हणले असते काय न किंचित काय यत्र किंचित न जायते काय न कश्चित जायते जीवा जीव उत्पन्न झाला नाही संभवा अश्य न विद्यते जीव उत्पन्न होणं शक्यच
नाही. यतद उत्तमम सत्यम, हे सत्यातलं श्रेष्ठ सत्य आहे. यत्र किंचिन न जायते, ज्या ठिकाणी काही उत्पन्न होत नाही. असं जर बोलत बोलत तुम्ही आमच्याकडे आले असते थाटामध्ये, तर आम्ही काय केलं असतं? तुम्हाला वंदन केलं असतं. वा शाबास, तुमच्या पाठीवर थाप दिली असते की जे शास्त्रांनी सांगितलं, जे गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलं आणि त्याचा तुम्हाला काय झाला, साक्षात अनुभव आला, आहे की नाही, असं म्हटलं असतं. पण तुम्ही काय म्हणता, मग जग जर मिथ्या आहे तर मग दिसतं कसं काय, आहे की नाही, असं तुम्ही म्हणता. बरं दिसतं, मग याला मिथ्या कसं काय म्हणता येईल? मग आम्ही म्हणतो अधिष्ठान ब्रह्मज्ञानाने त्याचा काय होतो, बाद होतो, आहे की नाही, मग त्याला तुम्हाला सत्य कसं म्हणता येईल? बरं आम्ही म्हणलं असं ते वंद्यापुत्रासारखं, तुम्ही म्हणता प्रतीती का येते, आहे की नाही, असं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे सांगता. हे आम्हाला सांगण्यात तात्पर्य नाही. पण तुम्हाला प्रतीतीला येतं. आगापै पंडुकुमारा येता स्वरूपाच्या घरा करीत असे आडवारा विश्वाभासू जो. तुम्हाला हा विश्वाभास काय करतो, तुमच्या आत्मप्रतीतीला काय करतो, अडथळा करतो. म्हणून आम्हाला काय करावं लागलं, आम्हाला अवताराला यावं लागलं. मावळवीत विश्वाभासू जो नवल उदयाला चंडांशू आद्वयाब्जनी विकासू वंदू आता जो अविद्याराथी रुसोनिया गिळी ज्ञानाज्ञान चांदनिया जो सुदिनू करू ज्ञानिया स्वबोधाचा, ऐक नाही. जेणे विवळते सवळे लाहोनी आत्मज्ञानाचे डोळे, काय जेणे विवळतेनी सवळे लाहोनी आत्मज्ञानाचे डोळे, पुढे काय, सांडिती देहांतेचे आविसाळे जीव पक्षी. ही कल्पना आम्हाला करावी लागली. तुझ्या कल्पनेच्या विरुद्ध कल्पना, तुझी कल्पनेचा नाश करण्यासाठी, तुझ्या कल्पनेचा परित्याग व्हावा यासाठी आम्हाला ही कल्पना केली. वास्तविक आमचं कोणतं आहे, आमचा वाद काय आहे, हे सगळी कल्पनाच आहे. तुला जग प्रतिदिन येतं म्हणून सत्य ही कल्पनाच आहे आणि मिथ्या आहे ही सुद्धा काय आहे, कल्पनाच आहे. मिथ्या कल्पनेने काय केलं, सत्य कल्पनेला मागं सारलं आणि ती तर सुद्धा काय झाली, निघून गेली, ऐक नाही, कारण ती काय होती, कल्पनाच होती, ऐक नाही, बरोबर आहे ना. ही आमची काय तुम्हाला सांगण्याची पद्धती. जणू काही जगत आहे ते प्रतिदिला येतं, मग ते कसं आहे हे सगळं काय अध्यारोपाची भाषा आहे. आणि जेव्हा आम्ही मावळवित विश्वाभासू, ज्यावेळेला तुला ह्या विश्वाभास हा भास आहे असं तुला वाटेल, त्यावेळेला काय आहे, तुला कोणत्याही प्रकारची शंका राहणार नाही. ठीक आहे ना. सामान्यतः लोकांमध्ये मिथ्या शब्दाचा अर्थ नाशवंत असा समजतात, परंतु शास्त्रीय भाषेत मिथ्या शब्दाचा अर्थ स्वतःहून विलक्षण अनिर्वचनीय असा आहे. या अशा अनिर्वचनीय म्हणजे मिथ्या पदार्थात प्रातिभाषिक सत्तावान समजतात. म्हणजे जे जे मिथ्या पदार्थ आहेत ना, ते कसे आहेत, प्रातिभाषिक सत्तावान आहेत. म्हणजे मिथ्या पदार्थ निवृत्त होण्यासाठी, बरोबर ना, प्रातिभाषिक ते कोणत्या सत्तेतले आहेत, प्रातिभाषिक. मग प्रातिभाषिक सत्तेतले पदार्थ, काल झाले चिंतन बघा, आज मी विचारतो कोणी सांगा. प्रातिभाषिक पदार्थ निवृत्त होण्यासाठी, उदाहरणार्थ रज्जूवर सर्प प्रातिभाषिक आहे का नाही, शुक्तीवर रजत प्रातिभाषिक आहे का नाही, स्वप्नातले पदार्थ प्रातिभाषिक मिथ्या आहेत की नाही, बरोबर आहे ना. मग ह्या प्रातिभाषिक मिथ्या पदार्थांची निवृत्ती करण्यासाठी ब्रह्मज्ञाना वाचून दुसरा काय उपाय आहे का? समजा स्वप्नात का ब्रह्मज्ञानाची गरज नाही, गरज नाही का, ब्रह्मज्ञाना वाचून त्यांची निवृत्ती होते. एकदम तुम्ही किती सावध आहेत, आहे की नाही. ब्रह्मज्ञाना वाचून ज्यांची निवृत्ती होते त्या पदार्थांना कोणत्या सत्तेतले पदार्थ म्हणतात, प्रातिभाषिक. आणि ब्रह्मज्ञानानेच ज्याची निवृत्ती होते त्या पदार्थांना कोणती सत्ता देता, व्यावहारिक सत्ता. म्हणजे ईश्वराने उत्पन्न केलेलं सगळं जगत कोणत्या सत्तेतलं आहे, व्यावहारिक सत्तेतलं आहे, बरोबर आहे की नाही. जागृती अवस्थेत असणारं सगळं जगत कोणतं आहे, व्यावहारिक सत्तावान आहे. आणि त्या व्यावहारिक जगताला जर तुम्हाला मिथ्या म्हणायचं असेल तर तुम्हाला काय झालं पाहिजे, ज्ञानच झालं पाहिजे. त्याशिवाय ह्या पदार्थांचा बाध होणार नाही. आणि स्वप्नस्थ पदार्थाचा बाध करण्यासाठी ब्रह्मज्ञानाची आवश्यकता नाही, आहे की नाही, असंच म्हणतो ना आपण. अशा अनिर्वचनीय म्हणजे मिथ्या पदार्थास प्रातिभाषिक सत्तावान समजतात, कारण स्वतःहून विलक्षण अनिर्वचनीय पदार्थ दिसतो. कारण प्रातिभाषिक सत्तावान का म्हणतात, तर तो प्रातिभाषिक म्हणजे सत आणि असताहून विलक्षण आणि अनिर्वचनीय असा पदार्थ आपल्याला भासतो का भासतच नाही, भासतो का भासत नाही, भासतो का भासतोच, भासतोच, आहे की नाही. आणि भासतो म्हणून तर आपलं एवढा उठारेटा करावा लागतो, त्याचं काही स्वरूप आहे की नाही. भासला नसता तर आपण शंका तरी केली असती का, नाही. मग खरं भासल्याने बिघडलं का तो प्रातिभाषिक आहे हे न कळल्यामुळं बिघडलं, आहे की नाही. म्हणजे इतकं वेळ झालं तो का, एक फार माऊलींचे अभंग आहेत का, पण आता डोळ्यापुढं नाही ते,
की जर एखादा मनुष्याला स्वप्नात विहिरीला पाणी लागलं दुष्काळाच्या दिवसामध्ये, ऐक नाही, आणि जर तो सकाळी मोटार खरेदी करण्यासाठी चाकणला गेला, ऐक नाही, बरोबर आहे का नाही, तर काय काय म्हणू आपण त्याला, चाकणला जाण्याऐवजी त्याला येरवडा जवळ आहे असं आपण म्हणू, आहे की नाही, बरोबर आहे का नाही. तसं आहे ते. नसत्या छंदे, तुकाराम महाराजांना मोठं नवल वाटतं, नसत्या छंदे जग विनोदी. अहो आम्हाला रात्रंदिवस दुःख झालेले, संसार तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. तुकाराम महाराज आम्हाला सोडवा. तुकाराम महाराज काय म्हणतात, सुरुवात काय ते अभंग. तुकाराम महाराज म्हणतात जग विनोदे विवळतसे. तुकाराम महाराज म्हणतात काही कारण नसताना तुम्ही कशाला रडता. तर स्वामी महाराज म्हणतात कारणा वाचून रडता आणि काय मरल्या वाचून मरणा वाचून मरता, आहे की नाही, आणि सुखरूप असताना दुःखाचा भोग घेता. ते ना काय जग विनोदी विवळत असे. तुकाराम महाराज म्हणतात की मला पाहिलं की या लोकांचे जनाचे वाटेबा आश्चर्य न करीती विचार काय हिताचा, कोण दम आहे ऐसा यांचे पोटी, येईल शेवटी कोण कामा. असं ह्याचा अर्थ काय मानून या राहिले निश्चिंती. हे सगळं कारण काय आहे तर यांना हे सर्व मिथ्या आहे हे कळत नाही. आणि कळलं असतं तर लोक इतके दुःखाला प्राप्त झाले असते का, नाही. हां, आपलं हे चाललं आहे की अशा प्रकारचे जे पदार्थ आहे, जर व्यवहारिक सत्तेतला पदार्थ, प्रातिभाषिक सत्तेतला पदार्थ, हे दोन पदार्थ वेगवेगळे आहेत की नाही, त्यांचा एकमेकाशी संबंध होईल का, व्यवहार त्याच्यामध्ये घडेल का. कारण घडण्यासाठी कोणती सत्ता पाहिजे, समान सत्ता पाहिजे. प्रातिभाषिक सत्ता पदार्थांची सत्ता कोणती, म्हणजे स्वप्नस्थ पदार्थाची सत्ता कोणती आहे, भ्रमातल्या पदार्थाची सत्ता कोणती आहे, आणि जागृतीतल्या किंवा ईश्वर निर्मित पदार्थाची सत्ता कोणती आहे, ऐक नाही. मग त्या ठिकाणी दोन्ही त्यामध्ये काही साधक किंवा बाधक व्यवहार होईल का. स्वप्नात लागलेले विहिरीचं पाणी त्या ठिकाणी साधक होईल का जागृतीतल्या शेताला देण्यासाठी, नाही, ऐक नाही. म्हणून या ठिकाणी सांगतात कारण सताहून विलक्षण अनिर्वचनीय पदार्थ दिसतो त्यास काहीतरी सत्ता मानलीच पाहिजे. म्हणून त्याला काहीतरी सत्ता मानली पाहिजे की नाही. कोणती सत्ता मानली पाहिजे, त्याला पारमार्थिक सत्ता मानली पाहिजे, त्याला पारमार्थिक सत्ता मानली पाहिजे, त्याला व्यावहारिक सत्ता मानली पाहिजे, पण सत्ता मानली पाहिजे की नाही. मानायची झालं तर तिसरा सत्तेचा प्रकार आम्ही निर्माण केला, त्याला कोणती सत्ता म्हणतात, प्रातिभाषिक सत्ता. म्हणजे जी विचाराच्या पुढं सत्य ठरत नाही, विचाराच्या पुढं ती प्रतीती झाल्यामुळं असतही ठरत नाही, अशी सदसद विलक्षण अनिर्वचनीय असा तो पदार्थ नाही म्हणण्याची सोय नसल्यामुळं आहे, पण कसा आहे, प्रतीती मात्र आहे, अर्थात प्रातिभाषिक सत्तावान आहे असंच म्हटलं पाहिजे. कारण सताहून विलक्षण अनिर्वचनीय पदार्थ दिसतो त्यास काहीतरी सत्ता मानलीच पाहिजे. म्हणून स्वतःला स्वरूप नसून फक्त प्रतीत होणे हेच ज्याचे स्वरूप. त्याचं स्वरूप काय आहे, स्वतःचं त्याचं स्वरूप आहे का, स्वतःचं असतं तर तिन्ही कालात आबाधित असतं का, नाही, मग त्याला स्वतःचं स्वरूप नाही. पण स्वरूप नाही का, अरे प्रतीती मात्र हेच त्याचं काय आहे, स्वरूप. बाकीचं त्याला कोणतं स्वरूप आहे, स्वतःचं स्वरूप आहे का काही त्याला, नाही. म्हणून स्वतःला स्वरूप नसून फक्त प्रतीत होणे हेच ज्याचे स्वरूप. त्याला स्वतःचं स्वरूप तर नाही, परंतु प्रतीत होणं हेच त्याचं काय आहे, स्वरूप. त्याच प्रतीती मात्र सत्ता असते. मग त्याला सत्ता आहे, पण कोणती, व्यावहारिक आहे का, प्रातिभाषिक आहे का, पारमार्थिक आहे. अरे प्रतीती होणं हेच त्याचं स्वरूप, आणि प्रतीती होणं हेच ज्याचं स्वरूप असतं त्याला कोणतं सत्ता म्हणतात, प्रातिभाषिक सत्ता. याकरिता त्यास प्रातिभाषिक सत्तावान म्हणतात. प्रतीती मात्र सत्ता ज्यांची आहे त्यांना काय म्हणतात, प्रातिभाषिक सत्तावान पदार्थ असं म्हणतात. उदाहरणार्थ जागृतीतले पदार्थ. मग कोणते, स्वप्नातले पदार्थ. रज्जू सर्प कोणत्या सत्तेतला आहे, प्रातिभाषिक. आणि वारुळावरचा आत्ता दिसणारा साप हा व्यावहारिक, आहे की नाही. त्यास अशा रीतीने सताहून विलक्षण असणाऱ्या रज्जू सर्पाची प्रतीती होऊन हा सर्प आहे असा व्यवहार होतो. आता रीतीनं आपल्या जेव्हा रज्जूवर सर्पाचा भ्रम होतो त्यावेळेला काय होतं, हा सताहून विलक्षण अनिर्वचनीय केवळ प्रतीती मात्र अशा ह्या रज्जूवर सर्पाचा आपल्याला ज्ञान किंवा प्रतीती होते, असं याच्यावरून अर्थ झाला. अशा रीतीने सताहून विलक्षण असणाऱ्या रज्जू सर्पाची म्हणजे काय, इथं काय सताहून विलक्षण असणाऱ्या रज्जू सर्पाची म्हणजे रज्जू आणि सर्प दोघांची का रज्जूवर भासणाऱ्या सर्पाची. रज्जू सर्प म्हणजे रज्जू आणि सर्प असा द्वंद्व समास नाही ना.
रज्जूवर भासलेला सर्प असं प्रतीती येऊन हा सर्प आहे असा व्यवहार होतो. आणि आपल्या ठिकाणी अयम सर्प हा सर्प आहे असा व्यवहार होतो की नाही? होतो. या व्यवहारास अनिर्वचनीय ख्याती म्हणतात. आणि हा जो होणारा सगळा व्यवहार याचं नाव काय आहे? अनिर्वचनीय ख्याती. का तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आम्हाला काही सांगता येत नाही, हीच आमची अनिर्वचनीय ख्याती. का सदसद विलक्षण अनिर्वचनीय तो आम्हाला सांगायचं आहे? सदसद विलक्षण का यालाच अनिर्वचनीय ख्याती म्हणतात? का हीच अनिर्वचनीय ख्याती आहे? हीच अनिर्वचनीय ख्याती आहे आणि हीच सर्वात श्रेष्ठ आहे. असं जर कळलं तर मग अनिर्वचनीय ख्याती श्रेष्ठ कळेल. नुसतं अनिर्वचनीय शब्दाचं व्याकरण आणि ज्ञान करून घेतलं तर कळेल का? त्याची सगळी प्रक्रिया आमच्या वेदांत दर्शनाप्रमाणे जाणून घेतलं तर मग आता तुला वाटेल बरोबर बरं का, हे काही पदार्थ जे स्वप्नातले वगैरे आहेत ते प्रातिभाषिक 57 पदार्थ सदसद विलक्षण अनिर्वचनीयच म्हटलं पाहिजे. प्रतिती मात्र एवढीच त्यांची सत्ता आहे, त्यांना सत किंवा असत किंवा सदसत म्हणण्याची सोय नाही. हे तुम्हाला कळलं आता बरोबर आहे काय? एवढी तर जिज्ञासा झाली की नाही? अनिर्वचनीय ख्याती हे काहीतरी वेगळंच आहे की नाही? आता आपल्याला अजून त्याच्यात प्रवेश करायचा आहे. आता इथून पुढं जे सुरू झाली ना तर ही आपल्या 5वीला पुजली असं समजायचं. तर आहे की नाही? तर ती कुठपर्यंत राहणार? आता 7वा तरंग संपेपर्यंत आहे की नाही? बरोबर आहे ना? पंचदशी जेव्हा येईल तेव्हा ह्या अनिर्वचनीय ख्यातीचा आणि आपला काही संबंध राहणार नाही. का तिथे अनिर्वचनीय ख्यातीच आहे. आणि ज्ञानेश्वरी येईल तेव्हा तिथं सुद्धा काय आहे? ते कीर्तनात गाथेचा अभंग घेताना रज्जू सर्पाकार भाषी येले. आता ही आपल्या 5वीला पुजली म्हणजे शेवटपर्यंत. बरं समजा तुम्ही मला ह्या देहातून गेल्यावर तर आता वेदांताचं चिंतन केलं दुसऱ्या देहात तेच संस्कार राहतील ना, पुन्हा ती आहेच. एक तर अजून सुरू झाली नाही, ऐकायचं नाही, नाही तर ऐकली तर त्याचे दुष्परिणाम लक्षात ठेवायचे. शिष्य म्हणतो श्रीगुरु आता अनिर्वचनीय शब्दाचा अभिप्राय समजला, पण त्या रज्जूच्या ठिकाणी सर्प कसा आला कसा हे माझ्या लक्षात आले नाही. आता तो म्हणतो अनिर्वचनीय शब्दाची शक्ती किंवा तुमचा अभिप्राय, तुमच्या वक्तूर इच्छा तात्पर्य हे माझ्या जीव जाईपर्यंत लक्षात आलं, पण त्या रज्जूवर जेव्हा सर्पाचा भ्रम झाला तो सर्प त्या ठिकाणी आला कुठून? ऐक नाही, वारुळाहून आला तुम्ही काय कबूल केलं नाही, सत्यवता हेही कबूल केलं नाही, स्मृती अंशात आपलं सर्पांशात स्मृती हेही कबूल केलं नाही, क्षणिक विज्ञानाने आकार धारण केला हेही कबूल केलं नाही, शून्य होता शून्यत सर्परूपाने प्रतितेला आलं हेही कबूल केलं नाही. आणि मला मध्ये सदसद विलक्षण अनिर्वचनीय म्हटले त्या शब्दाच्या उत्पत्तीला जुमानलं नाही आणि तुमचं सगळं घोडं पुढं चालवलं आणि अनिर्वचनीय ख्यातीचा अर्थ तुम्ही सांगितला तो मला कळला पण आणि पटला पण. पण मला अजून एक शंका येते, समजा तो सदसद विलक्षण अनिर्वचनीय स्वरूप, कारण तुम्ही म्हणता ज्या अर्थी भासला त्या अर्थी तो त्या ठिकाणी होता, प्रतिती मात्र होता असं तुम्ही त्याचं सत्ता स्वीकारली, प्रातिभाषिक सत्ता का होईना, पण तो प्रातिभाषिक सत्तावान सर्प त्या रज्जूच्या ठिकाणी कुठून आला? कोणत्या प्रांतातून, वारुळातून कुठून आला? की आकाशातून पडला असं तो म्हणतो. श्रीगुरु आता अनिर्वचनीय शब्दाचा अभिप्राय समजला, पण त्या रज्जूच्या ठिकाणी सर्प आला कसा हे माझ्या लक्षात आले नाही, कृपा करून सांगावे अशी प्रार्थना आहे. हे सुद्धा विचारताना कसा तो विचारतो? नम्रतापूर्वक विचारतो. नाही तर तो सर्प आला कुठून आहे की नाही, तर असं जर विचारलं असतं कुठून आला हे मला पण माहीत नाही आहे की नाही, ज्याला माहीत असेल त्याला विचार आहे की नाही. म्हणजे वेदांत विचारासाठी आपण जेव्हा प्रवृत्त होतो तेव्हा ज्याला वेदांत विचारायचं आहे त्याच्याजवळ आपण नम्रपणाने असलं पाहिजे. नाही तर सगळं लगेच नाही सांगितलं म्हणजे काय लगेच सोडून जायचं किंवा नाही सांगितलं म्हणजे नाराज व्हायचं, ही अशी पद्धती नाही याच्यामध्ये. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. हा शिष्य त्याचं उदाहरण आहे की हा काय करतो? कृपा करून मला सांगावे. मग असं म्हटल्यावर श्रीगुरू सांगतात रज्जूचे ठिकाणी दुसरीकडून कुठून सर्प आला आहे असे नाही. बरं ही शंका म्हणजे त्याची काही कुशंका आहे असं नाही किंवा ती निरर्थक शंका आहे असं नाही. त्यामुळे श्रीगुरू त्याला उत्तर देतात. शंक्यताम काय तर्क्यताम मा कुतर्क्यताम, कुतर्क रूप ही शंका नाही. म्हणून तो म्हणतो की हे आला
कुठून हे मला सांगावे. तर श्री गुरु सांगतात रज्जूच्या ठिकाणी दुसरीकडून कुठून सर्प आला आहे असे नाही. ह्या रज्जूच्या ठिकाणी सर्प बाहेरून कुठून तरी आला असं तर नाही. तर ज्या रज्जू स्वरूपाचे विशेष रूपाचे अज्ञान असते त्या अज्ञानाच्या योगाने त्या रज्जूच्या ठिकाणी सर्पाची अनिर्वचनीय उत्पत्ती होऊन त्याचे ज्ञान होते. सर्प दुसरीकडे कुठूनच येत नाही. आपल्याला त्या रज्जूचं काय असतं सामान्य ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं काय असतं अज्ञान, आणि त्या अज्ञानाचं कार्य म्हणून हा सर्प आणि सर्पाचं ज्ञान होतात. म्हणजे हा बाहेरून कुठून येत नाही. काय होतं की आपल्या मंद अंधकारात हा रज्जूच आहे असं आपल्याला कळत नाही. न कळणं यालाच काय म्हणतात अज्ञान. आणि त्या अज्ञानापासूनच काय होतं सर्पाची आणि सर्पज्ञानाची उत्पत्ती होते. अशा प्रकारची ही अनिर्वचनीय ख्यातीची काय आहे रीती ती आता सविस्तर पुढे सांगणार आहेत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल तुकाराम ज्ञानेश्वर महाराज.